नमस्कार. खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये. मित्र-मैत्रिणींनो, स्टोरी टेलिंगचं खूप महत्त्व आपल्या आयुष्यामध्ये आहे, हे आपण सगळेच जाणतो. मोठ्या माणसांना सुद्धा स्टोरी ऐकायला खूप आवडतात, पाहायला खूप आवडतात. म्हणून तर टेलिव्हिजन माध्यम किंवा फिल्म्स आपण पाहतो, कारण आपल्याला स्टोरी खूप आवडतात. त्याच पद्धतीने लहान मुलांना सुद्धा स्टोरी खूप आवडतात आणि स्टोरी या लहान मुलांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. तर स्टोरी टेलिंग आजकाल पालक जे आहेत की स्टोरी टेलिंगच्या नावाखाली आपण मुलांना टीव्ही दाखवतो, टीव्ही मधले वेगवेगळे कार्टून्स मुलं पाहतात आणि ते स्टोरी टेलिंग आहे असं आपल्याला वाटतं. परंतु टीव्ही आणि स्टोरी सांगणे यामध्ये खूप फरक आहे. टीव्ही पाहिल्यामुळे मुलांमध्ये बरेच प्रॉब्लेम्स तयार होतात, बरेच इश्यू निर्माण होतात आणि मुलांचे डोळ्यांचे प्रॉब्लेम किंवा हेल्थ प्रॉब्लेम तयार होतात. त्यांच्या विकासाचा जो वेग असतो तो मंदावतो. या विरुद्ध जाऊन जर आपण स्टोरी टेलिंग जर बघितलं, जर व्हर्बली आपण जर स्टोरी सांगितलं तर त्याचे खूप फायदे मुलांना होतात. तर या स्टोरी टेलिंगचे काय काय फायदे आहेत ते आपण आज पाहूयात. सगळ्यात पहिला फायदा की इमॅजिनेशन पॉवर. मुलांचा जो मेंदू असतो, ब्रेन असतो, तो डेव्हलपिंग स्टेज मध्ये असतो आणि पहिले 5 वर्ष मुलांच्या मेंदूची मॅक्झिमम वाढ होत असते, मॅक्झिमम गोष्टी ते ऍब्झॉर्ब करत असतात. त्यामुळे लहानपणी मुलांना स्टोरी सांगणं खूप महत्त्वाचं आहे. स्टोरी सांगितल्यामुळे त्यांची इमॅजिनेशन पॉवर जी आहे ती वाढते. की एखादी स्टोरी आपण सांगताना वेगवेगळे कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये असतात आणि ते कॅरेक्टर कसे वागतात किंवा आपल्या लहान मुलांच्या स्टोरीज मध्ये ॲनिमल्स किंवा जे पक्षी असतात ते बोलत असतात, ते उडत असतात किंवा वेगवेगळे फॅन्टसी असतात, पऱ्या असतात, राजकुमारी असतात आणि त्यामुळे मुलं फॅन्टसी वर्ल्ड मध्ये जातात, स्वप्नांच्या दुनियेमध्ये जातात आणि ते इमॅजिनेशन करतात की एखादा प्राणी जर बोलत असेल तो कशा पद्धतीने बोलतो किंवा तो प्राणी काय विचार करत असेल, कुठल्या सिच्युएशनला तो प्राणी कसा वागेल किंवा पक्षी कसे उडतात, पक्षी कसे घरटी बांधतात, पक्ष्यांची कशी पिल्लं असतात, या गोष्टी ते इमॅजिन करतात आणि हे प्युअर इमॅजिनेशन असतं. त्यामुळे त्यांच्या ब्रेनची वाढ होते, इमॅजिनेशन पॉवर वाढते आणि ही इमॅजिनेशन पॉवर त्यांना पुढच्या आयुष्यामध्ये खूप उपयोगाची असते. कारण जेव्हा एखादी क्रिएटिव्ह गोष्ट करायची असते तिथे आपल्याला इमॅजिनेशन लागतं. क्रिएटिव्ह गोष्टी करताना माणसाचा मेंदू इमॅजिन करतो काही गोष्टी आणि त्यानुसार काम करतो. त्यामुळे जर लहानपणी ही इमॅजिनेशन पॉवर जर डेव्हलप झाली तर त्याचा मुलांना खूप उपयोग होतो. याच्या विरुद्ध जर आपण टीव्ही जर पाहिला तर टीव्ही मध्ये जरी गोष्टी असल्या तर तिथे मुलांची इमॅजिनेशन पॉवर खुंटते. टीव्हीमुळे मुलांचं इमॅजिनेशन बंद होतं की जे त्यांना दिसतंय डोळ्यांना तेच फक्त ते पाहतात आणि स्वतःच्या डोक्यानं किंवा स्वतःच्या ब्रेननं ते काहीही विचार करत नाहीत, इमॅजिनेशन करत नाहीत. फक्त टीव्ही पाहणं आणि त्यामध्येच ते गुंतून राहतात. त्यामुळं व्हर्बली स्टोरी सांगणं हे इमॅजिनेशन डेव्हलपमेंटसाठी आहे, परंतु टीव्हीमुळे त्यांचं इमॅजिनेशन बंद होऊन जातं. स्टोरी टेलिंगचा पुढचा जो उपयोग आहे तो आहे की त्यांची व्होकॅब्युलरी वाढते, की नवीन नवीन शब्द मुलांना कळायला लागतात. कारण आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आपण काही रेग्युलर शब्द यूज करतो, असे खूप वेगळे शब्द आपण यूज करत नाही. ते शब्द आपण स्टोरीमध्ये यूज करतो. काही शब्द जे आपण फक्त स्टोऱ्यांमध्येच वापरतो, काही वाक्प्रचार वापरतो की त्यांना त्या स्टोरीमधनं त्यांचा शब्दसंग्रह, त्यांची व्होकॅब्युलरी वाढते आणि त्यांना भाषेचं चांगलं ज्ञान होतं. पद्धतीने स्टोरी टेलिंगमुळे मुलांचं भाषेवरचं प्रभुत्व वाढतं आणि त्यांना भाषा समजायला जास्त सोपं जातं. तिसरा फायदा असा आहे की जर तुम्हाला मुलांना काही शिकवायचं असेल तर तुम्ही त्या स्टोरी मार्फत खूप व्यवस्थित किंवा खूप सोप्या पद्धतीने शिकवू शकता. जसं की आपण मुलांना जर सांगितलं की खोटं बोलायचं नाही तर ते पटकन ऐकणार नाही, पण ते जर तुम्ही स्टोरीमधनं सांगितलं तर मुलांना त्या गोष्टी लगेच समजतात किंवा ते मुलं लगेच ऐकतात. जसं की आपली लाकूड तोड्याची गोष्ट आहे की लाकूड तोड्याची कुऱ्हाड पाण्यामध्ये पडते आणि ती कुऱ्हाड जेव्हा देव त्याला आणून देतो तेव्हा तो फक्त स्वतःची जी कुऱ्हाड आहे लाकडाची तीच फक्त हो म्हणतो आणि बाकीची सोन्याची आणि चांदीची कुऱ्हाड तो नाही म्हणून सांगतो. या गोष्टीतनं मुलांना समजतं की खोटं बोलायचं नाही आणि जी आपली गोष्ट आहे तीच आपली म्हणायची, दुसऱ्याच्या कुणाच्याही गोष्टीला आपलं म्हणायचं नाही. तर या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या स्टोरीजमधनं गोष्टींमधनं मुलांना समजतात. त्यांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने रुजल्या जातात. जर सरळ जर आपण त्यांना सांगितलं खोटं बोलायचं नाही, दुसऱ्यांची गोष्ट घ्यायची नाही, तर ते मुलांना इतक्या पटकन ऍक्सेप्ट होत नाही. पण त्याच गोष्टी जर स्टोरीमध्ये सांगितल्या तर मुलांना पटकन समजतात. गोष्ट ऐकताना मुलं खूप वेगळ्या जगामध्ये गेलेले असतात, स्वप्नांच्या जगामध्ये जातात आणि खूप रिलॅक्स होतात. त्या गोष्टीमध्ये मुलं गुंतत जातात आणि तसंच इमॅजिन करायला लागतात. या गोष्टीचा असा उपयोग होतो की मुलं खूप रिलॅक्स होतात. रात्री झोपताना मुलांना जर गोष्ट सांगण्याची सवय लागली तर त्यामुळं त्यांना रात्री छान झोप लागते आणि मुलांचा जो सबकॉन्शियस माइंड आहे तो त्या सगळ्या गोष्टी स्टोअर करून ठेवतो.
की ज्या ज्या आपण चांगल्या चांगल्या गोष्टी सांगितलेल्या असतात त्या सगळ्या तो स्टोअर करून ठेवतो आणि त्यांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये त्यांचं चांगलं डेव्हलपमेंट होण्यामध्ये त्या गोष्टीचा उपयोग होतो. त्यामुळे रात्रीची गोष्ट सांगणे हे खूप फायद्याचं असतं. दिवसा सुद्धा मुलं शाळेमध्ये जातात किंवा खेळतात, त्यामध्ये त्यांना थोडासा त्रास होत असेल किंवा कधी लागलं, वेदना झाली किंवा मुलांचं कुणाशी भांडण झालं तर त्याच्यामध्ये मुलांना सुद्धा स्ट्रेस निर्माण होतो आणि त्यांचा मूड जातो. अशा वेळी जर आपण त्यांना गोष्ट सांगितली तर त्यांचा मूड चांगला होऊ शकतो, ते स्ट्रेस फ्री होऊ शकतात. असा पण गोष्ट सांगण्याचा उपयोग असतो. गोष्टींमधून आपण मुलांना आपल्या कल्चरबद्दल, आपल्या संस्कृतीबद्दल, आपले सणवार याच्याबद्दल खूप गोष्टी सांगू शकतो. स्टोरीज मधनं जर आपण त्यांना आपलं कल्चर समजावून सांगितलं, आपल्या परंपरा सांगितल्या, रूढी सांगितल्या तर त्यांना त्या खूप छान पद्धतीने समजू शकतात. जसं की रामायणातल्या काही गोष्टी आहेत, राम आणि सीताच्या गोष्टी आहेत, राम आणि लक्ष्मणाच्या गोष्टी आहेत, त्या जर आपण सांगितल्या तर त्यांना आपल्या कल्चरबद्दल माहिती होते. बरेच सणवार आपले साजरे केले जातात, त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी लपलेल्या असतात. त्या गोष्टी जर आपण सांगितल्या तर मुलांना त्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट निर्माण होतो आणि आपल्या परंपरा मुलांमध्ये रुजल्या जातात. जसं की गुढीपाडव्याचा सण आपण का साजरा करतो? कारण राम आणि रावणाच्या युद्धानंतर राम अयोध्येला परत आला होता. ही गोष्ट मी कृष्णालीला सांगितली होती आणि तिचा एक व्हिडिओ पण आपण बनवलेला आहे, तो तुम्ही नक्की बघा. की कृष्णाली पुन्हा मला तीच गोष्ट सांगत आहे की रामाने कसं रावणाला मारलं, कसं सीतेला वाचवलं आणि तो आणि राम घरी आल्याच्या नंतर, अयोध्येला आल्याच्या नंतर जेव्हा गुढी उभारली त्यामुळे आपण गुढीपाडवा सण साजरा करतो. तर अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपले सणवार का साजरे करतात, आपल्या परंपरांच्या मागे काय अर्थ आहे किंवा आपण एखादी गोष्ट का करतो, दिवाळी का साजरी करतो, या खूप गोष्टी आहेत ज्या आपण मुलांना सांगू शकतो, समजावू शकतो. त्यामुळे आपलं कल्चर, आपली संस्कृती आपण त्यांना समजावून देऊ शकतो. आणि स्टोरी सांगितल्यामुळे अजून एक फायदा असा होतो की मुलांना स्वतःच्या फिलिंग्स एक्सप्रेस करायला सोपं जातं. स्टोरीमध्ये खूप कॅरेक्टर्स असतात, ते कसे बोलतात, कसे वागतात, कुठल्या सिच्युएशनला कसे ते एक्सप्रेस करतात. त्यामुळे मुलांना सुद्धा स्वतःच्या फिलिंग एक्सप्रेस करताना त्याची मदत होते आणि मुलं त्याच्यातनं खूप शिकतात. स्टोरी टेलिंगमुळे मुलांचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, कुठल्या सिच्युएशनमध्ये कसं डील करायचं हे मुलांना समजतं, त्यांची ऑब्झर्वेशन पॉवर वाढते आणि लिसनिंग पॉवर वाढते. लिसनिंग की दुसऱ्या समोरच्या माणसाचं ऐकायला मुलं शिकतात, की बोलणं इतकंच ऐकणं सुद्धा महत्वाचं आहे हे मुलं शिकतात. स्टोरी सांगून सांगून मुलं स्वतःच्या स्टोऱ्या बनवायला सुरू करतात. जेव्हा आपण मुलांना एखादी स्टोरी सांगतो की ते मुलं त्याच्यातनं वेगळ्या अजून स्टोऱ्या बनवायला सुरू करतात. त्यामुळे त्यांची जी क्रिएटिव्हिटी आहे ती तिथे वाढते. स्टोरी सांगण्याच्या खूप पद्धती आहेत की जशी व्हर्बली आपण स्टोरी सांगतो, बाकीच्या कुठल्याही गोष्टींचा आधार न घेता फक्त आपण बोलून गोष्टी सांगू शकतो आणि त्या सगळ्यात जास्त परिणामकारक असतात. कारण जेव्हा गोष्टी सांगतात तेव्हा टीचर सांगत असतात किंवा आपली आई सांगत असते, आजी आजोबा सांगत असतात आणि त्या व्यक्तीवरती मुलांचा खूप विश्वास असतो आणि ती स्टोरी सांगताना तो विश्वास त्यांच्यामध्ये असतो. त्यामुळे ते खूप मन लावून ती गोष्ट ऐकत असतात आणि ती खरी वाटते त्यांना. त्यामुळं व्हर्बली जी गोष्ट सांगतो त्याचा खूप जास्त परिणाम मुलांवरती होतो. अजून गोष्टी सांगण्याच्या काही पद्धती आहेत, त्यामध्ये तुम्ही चित्रांचा उपयोग करू शकता. जसं की असे काही जे चित्र आहेत ते तुम्ही आणू शकता. आता हे राजकुमारी आहेत, या हा राजकुमारीचा महल आहे, ही राजकुमारीची गाडी आहे. हे असे काही काही चित्र तुम्ही आणू शकता किंवा घरी पण तुम्ही तयार करू शकता आणि त्यातनं मुलांना स्टोऱ्या सांगू शकता. ही सुद्धा खूप चांगली पद्धत आहे स्टोरी सांगण्याची. अजून दुसरी पद्धत जी स्टोरी सांगण्याची आहे ती स्टोरीची बुक्स आहेत की या स्टोरी बुक्स मध्ये असे चित्र दिलेले असतात आणि हे चित्र मुलांना खूप इंटरेस्टिंग वाटतात. या चित्रातनं मुलं स्वतः स्टोरी तयार करू शकतात की चित्र पाहून त्यांना समजतं, जरी त्यांना वाचता येत नसलं तरी पण चित्र पाहून त्यांना ती स्टोरी समजते आणि ही सुद्धा खूप छान पद्धत आहे. आणि रात्री झोपताना आपण अशी चित्र त्यांना दाखवून अशा स्टोऱ्या सांगू शकतो. असे काही बुक्स असतात की ज्यामध्ये खूप छान छान चित्र असतात आणि त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन पण खूप असते की एखाद्या प्राण्याची माहिती असते किंवा पक्ष्यांची माहिती असते. तर हे कॅटचं एक बुक आहे की हे या चित्रांमधनं मुलांना खूप इन्फॉर्मेशन मिळते आणि तो मुलं स्टोरी तयार करायला शिकतात. फक्त चित्र बघून ही कॅट इथनं दूध पिऊन पळून गेली हे असं ते इमॅजिन करतात. हे चित्र पाहून ही कॅट दूध पिऊन पळून गेली किंवा मग इथे मांजर आणि उंदीर यांचं भांडण चाललेलं आहे, असं ते इमॅजिन करतात अशी चित्र पाहून. स्टोरी टेलिंगची अजून एक पद्धत अशी आहे की हे वेगवेगळे जे प्राणी आहेत, आता हा आहे डॉग आहे किंवा हा पांडा आहे, अजून हा एक डॉग आहे,
तर याच्यामधनं मुलं स्टोऱ्या तयार करतात की कृष्णाला आम्ही वेगवेगळे प्राणी जे तिच्याकडे आहे, सिंह, माकड, या प्राण्यांचं एक जंगल तयार करून देतो आणि त्या जंगलामधनं ती स्टोऱ्या तयार करते. एखादं तळ असतं, त्या तळ्यावरती हरिण पाणी प्यायला येतं, त्यानंतर तिथे एक वाहन लपलेला असतो. हे असे ती स्वतः इमॅजिन करून त्या गोष्टी सांगते, कारण तिची इमॅजिनेशन पॉवर वाढते आणि त्याच्यामधनं त्यांना खेळण्याचा आनंद सुद्धा मिळतो. तर असे स्टोरी टेलिंगचे खूप फायदे आहेत. शेवटचं स्टोरी टेलिंगचं माध्यम जे आहे ते आहे टीव्ही. की टीव्ही मधनं तुम्ही कार्टून दाखवू शकता त्यांना किंवा बाकी ज्या गोष्टी असतात टीव्हीवरती त्या दाखवू शकता, परंतु त्याचे ॲडव्हान्टेजेस कमी आहेत आणि त्यामुळे होणारं नुकसान जास्त आहे. आणि टीव्हीवरती आपण जी लँग्वेज कधी कधी यूज करतात किंवा जे कधी कधी व्हायलन्स दाखवलेला असतो कार्टून्समध्ये, कधी चांगली भाषा वापरलेली नसते, त्यामुळे मुलांवरती त्याचा दुष्परिणाम होतो. त्यामुळे स्टोरी टेलिंगची जी माध्यमं आहेत ती आपण थोडी विचार करून निवडायला हवीत. कार्टून्स बघून मुलं त्या पद्धतीनेच वागायला सुरू करतात. कधी कधी व्हायलेंट होतात, कधी खाण्याच्या त्यांच्या पद्धती बिघडतात. एकच खायला हवा असतो, त्यांना गोड पदार्थ खायला हवे असतात जसे टीव्हीमध्ये दाखवतात. त्यामुळे टीव्ही दाखवण्यापेक्षा मुलांना स्टोरी सांगितल्या, जर आपण आपल्या ओरली जर स्टोरी सांगितल्या तर त्याचा खूप फायदा होतो. स्टोरी टेलिंगचे खूप फायदे आहेत, त्यामुळे मुलांना गोष्टी सांगायला हव्यात. त्यातून त्यांचा ब्रेनचा विकास होतो, मुलांचे खूप कॉन्सन्ट्रेशन वाढतं, ऑब्झर्वेशन वाढतं, मुलांचं जे वर्णनात्मक एखादी गोष्ट सांगायची असेल तर ती त्यांची स्किल डेव्हलप होते त्यामुळे. तर असे स्टोरी टेलिंगचे खूप फायदे आहेत आणि आम्ही कृष्णालीला खूप गोष्टी सांगतो, तिला खूप गोष्टी आवडतात आणि ती स्वतः पण गोष्टी तयार करते किंवा ती स्वतः गुणगुणत पण असते, गाणी पण गुणगुणत असते. तर अशा पद्धतीने स्टोरी टेलिंगचे खूप फायदे आहेत आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपण पाहिलं की स्टोरी सांगता येते आणि आपल्याला पण त्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट येतो मुलांबरोबर खेळण्यामध्ये, स्टोरी सांगण्यामध्ये. तुम्ही पण तुमच्या मुलांना स्टोरी सांगायला सुरुवात करा आणि तुम्ही कुठल्या अजून वेगळ्या पद्धतीने काही स्टोरी सांगत असाल किंवा तुमचे काही वेगळे विचार असतील किंवा तुम्ही वेगळ्या पद्धतीने मुलांना एंटरटेन करत असाल तर ते पण मला कमेंट्समध्ये कळवा. नमस्कार, धन्यवाद.